पाणी आमच्या हक्काच्या योजनेचं पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। एक वर्षापासून भाऊपेठमध्ये पाण्याची खूप मोठी समस्या भेडसावत आहे। त्याकरिता आज भाऊपेठ हा जो भाग आहे गोरगरीब जनतेचा भाग आहे, कष्टकऱ्यांचा भाग आहे। या भागामध्ये लोक रोजंदारी प्रमाणात काम करणारे लोक आहे। दिवसभर कष्ट करून आल्यानंतर त्यांना पाण्यासाठी वनवन फिरावं लागते। आज अमृतच्या माध्यमातून आम्हाला वाटलं का चांगले दिवस येणार, पण तसं काही झालं नाही। सत्तेत भाजपा हे गेल्या 5 वर्षापासून होतं, पण 5 वर्षात पण त्यांनी अमृतच्या नावावर मागे त्यांनी मतदान मागितलं आणि परत 5 वर्ष झाले, पण त्यांची अमृत योजना पूर्ण झाली नाही। माहितीप्रमाणे ठेकेदाराला अधिकचं बिल देऊन आज ते पण कंप्लीट करत नाही आहे। आज जर अशीच परिस्थिती राहिली तर भयानक परिस्थिती निर्माण होईल। त्याकरिता अमृत जलचं जे पाईपलाईन टाकलेली आहे, गेल्या 4 वर्षापासून लोकांकडे नळं लावलेले आहे, ते तात्काळ सुरू करण्याची मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत। पासून जे अमृत योजना सुरू झाली चंद्रपूर शहरात, 5 वर्ष भारतीय जनता पक्षाचं प्रशासनसुद्धा महानगरपालिकामध्ये राहिला, पण गेल्या 6 वर्षापासून आता प्रशासन बसलेलं आहे। भारतीय जनता पक्षाची योजना, भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री असताना मुनगंटीवार साहेबांना वारंवार विनंती केली की अमृत जल योजनेचं नल है पर जल नाही, पाणीचं सोयीचं काही लोकांना आतापर्यंत भेटलेला नाही। दरवेळी मीटिंग लागते, दरवेळी आयुक्त साहेब म्हणतात की एक 15 दिवसात 20 दिवसात या भाऊपेठ परिसरचं नळ चालू होईल, वडगाव परिसरचं नळ चालू होईल। कुठलाही नळ वगैरे चालू झालेला नाही। या लोकांना पाण्याची एवढी टंचाई असून अमृतचं नळ लावून वर्षभर झाला, पण त्याच्यात एक गुणसुद्धा जलची योजना नाही आहे। हे झोपलेली महानगरपालिका प्रशासन, झोपलेला राज्य सरकारचं प्रशासन। आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी यांना धरणे आंदोलन करून इशारा द्यायला आलो। भाऊपेठ बाकी इतर सगळ्या प्रभागांचं नळाची योजना, पाणी आला पाहिजे, जल लोकांना भेटला पाहिजे। अमृतच्या नावाने जे योजना चालू केली आहे तो कुठपर्यंत आतापर्यंत पोहोचली आहे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण प्रभागामध्ये तीव्रतेने आंदोलन करेल।